नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठीमधील कविता आता उजाडेल याचा अध्ययन केलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण त्यावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। बघा, प्रश्न क्रमांक 1, 2-3 ओळीत उत्तरे लिहा। किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते। तर कधी मोहरेल असं वाटतं कवीला? तर जेव्हा उदासवाणा हा जो अंधार आहे तो सगळा ओसरून जाईल, निघून जाईल, तेव्हाच काय होईल? उगवत्या सूर्यानं, या सूर्याची जी किरणं आहेत ती किरणं काय करतील? आकाशामध्ये कलाबूत मोहरतील, म्हणजे त्याच्यामध्ये नक्षीकाम करतील। त्याच्यानंतर दुसरं बघा, आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे? आणि सकाळचं कोण गातं? पक्षी। अगदी बरोबर, आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत, जेणेकरून ही सकाळ झाली असं काय करतात? ते जणू सांगतात। त्याच्यानंतर बघा, पानांवर दहीवर केव्हा हसेल? जेव्हा मुग्ध हिरवेपणात वारा हसेल तेव्हाच काय होईल? गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर काय होईल? दहीवर हसेल। त्याच्यानंतर बघा, गारवा कशामुळे थरारेल? जेव्हा सकाळ होताना पारिजातकाची फुलं काय होतं? त्याचा सडा पडतो आणि त्या फुलांचा, त्या प्राजक्ताच्या, त्या पारिजातकाच्या फुलांचा मंद मंद सुगंध सर्वत्र काय होतो? दरवळतो, तेव्हाच काय होईल? हा गारवा थरारेल। प्रकाशाचे महादान कोणते? तर ह्या प्रकाशानं या दाही दिशा काय केलेल्या आहेत? उजळून टाकलेला आहे, सगळं निळं आकाश भरून टाकलेलं आहे आणि हा प्रकाश प्रत्येक चराचरात आहे आणि हेच काय आहे? प्रकाशाचं महादान आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, थोडक्यात उत्तरे लिहा। उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? कोणकोणत्या घटना घडणार सूर्योदय होताना? तर सूर्य जसजसा वरती येत जाईल तसतसं काय होणार? त्याच्या किरणांची, त्याच्या प्रकाशाच्या किरणांची कलाबूत काय होणार? आकाशामध्ये आकार घ्यायला सुरुवात करणार। सकाळच्या वेळेला पक्षी त्यांच्या गोड आवाजात गात सुटणार। त्याच्यानंतरनं हा जो वारा आहे तो वारा काय होणार? प्रत्येक पानात हसणार आणि जे दवबिंदू आहेत ते दवबिंदू या प्रकाशामुळं काय होतील? प्रकाशामुळे ते काय होतील? हसायला लागतील, म्हणजे जणू ते दवबिंदू काय होतील? या निसर्गामध्ये अधिकाधिक सौंदर्य प्राप्त करून देतील। तसंच पारिजातकाची फुलं जी आहेत ती काय करतील? स्वतःचा सडा पसरवतील आणि त्यांचा मंद मंद सुगंध सगळ्या गारव्यामध्ये पसरवून टाकतील। कळ्यामधले जे परागकण आहेत ते जागे होतील, दाही दिशा उजळून निघतील, निळे आकाश काय होईल? प्रकाशानं भरून जाईल आणि ह्या भूतलावरील प्रत्येक चर किंवा प्रत्येक कणाकणामध्ये काय होईल? ह्या प्रकाशाचं महादान स्फुरण पावेल। अशा प्रकारचे काय होणार? त्याच्यामध्ये वेगवेगळे घटना, वेगवेगळे बदल होतील असं कवीला वाटतं। त्याच्यानंतर दुसरा बघा, पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा। आता इथं काय आहे? पहाटेचा काय आहे? आशीर्वाद आहे। आता पहाटेला आशीर्वाद का म्हटलं जातं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की सर्वांनाच काय होते? अंधाराची भीती वाटते आणि अशा या अंधाराच्या भीतीमध्ये, आणि बघा जरी आपल्या घरामध्ये लाईट गेली तरी आपण पहिल्यांदा काय करतो? घाबरतो, आपल्या मम्मी पप्पांना बोलवतो, म्हणजे काय की अंधाराची भीती असते। तर ह्या अंधाराची भीती कधी निघून जाते? जेव्हा प्रकाश होतो। तसंच आहे या भूतलावर, जेव्हा अंधार असतो त्यावेळी प्रकाश, पहाटेच्या वेळेस सूर्य हळूहळू उगवायला सुरुवात करतो आणि हा दाटलेला अंधार हळूहळू काय होतो? ओसरत जातो, कमी कमी होत जातो, नवीन दिवस उगवतो, अंधाराची सगळी भीती काय होते? निघून जाते आणि मन काय होतं? प्रसन्न पावतं, मन काय होतं? उत्साही होतं। म्हणून कवी काय म्हणतात की पहाटे प्रकाशाचं वरदान मिळालेलं आहे, पहाटेला प्रकाशाचं वरदान मिळालं आहे आणि तोच म्हणजे काय आहे? आशीर्वाद आहे आणि तो काय होतो? प्राणातून उगवतो। ठीक आहे। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, खालील ओळी वाचा, त्याचा अर्थ तुमच्या शब्दात
लिहा. आता ह्या कवितेच्या ओळी आहेत, त्याचा अर्थ तुम्हाला काय समजला ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. बघा, खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. आता खिन्न म्हणजे काय, तर असा उदास हा काय आहे, अंधार आहे आणि खूप अशी उदासीनता आहे, दुःखी मन या अंधारामुळं होतं. जेव्हा प्रकाश किरणं येतात त्यावेळी हा अंधार काय होतो, निघून जातो, ओसरून जातो. तसंच जेव्हा प्रकाश किरणं येतात त्यावेळी काय होतं, आपल्या मनामध्ये सुद्धा काय होतात, नवीन आशा आकांक्षा जागृत होतात, उगम पावतात. त्याच्यानंतर दुसरा बघा, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेलं. बघा, म्हणजे रात्री पक्षी काय करतात, आपल्या घरट्यामध्ये झोपलेले असतात, पण सूर्योदय होताच त्यांना आनंद वाटायला लागतो आणि त्या आनंदानं काय करतात, किलबिलू लागतात. आणि त्यांचा जो सुंदरसा गोड असा आवाज आहे, मृदू असा आवाज आहे, त्या आवाजानं काय करतात, या पहाटेला जाग करतात. आनंदात पारिजात उधळील बरसात. ही पुढची कवितेची ओळ आहे की काय सांगतात की हा जो पारिजातक आहे म्हणजे प्राजक्ताचं जे झाड आहे, त्या प्राजक्ताच्या झाडांची ती सुंदरशी पांढरी केशरी देठाची फुलं काय होतात, जमिनीवर त्यांचा सडा पडतो आणि त्या फुलांचा मंद मंद सुगंध सगळीकडं पसरवतो. आणि सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू ती पारिजातकाची फुलं काय करायला लागल्यात, त्या सकाळचं स्वागतच करायला लागले तसं वाटायला लागतं. त्याच्यानंतर बघा, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल. जसं मगाशी सांगितलं की प्रकाशामुळे जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळी दाही दिशा काय होतात, प्रकाशमय होतात. त्याच्यानंतरनं या प्रकाशातूनच निळं आभाळ काय होतं, सगळं प्रकाशानं वाखून जातं आणि भूतलावर असलेल्या प्रत्येक चराचरामध्ये काय होतं, हे प्रकाशाचं कण स्फुरण पावतात, प्रत्येकामध्ये ते मिसळतात. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा, आता उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा आणि कवितेच्या 4 ओळी लिहा. आता इथं बघा, आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल. इथं जशी कवीनं कविता केलेली आहे तशी तुम्ही आता पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यानंतरनं पाऊस पडल्यानंतरनं निसर्गामध्ये कोणते कोणते बदल होणार ते सुंदरसं तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या शब्दामध्ये मांडायचं आहे आणि कविता करायची. कविता म्हणजे काय, तर शेवटचे जे शब्द येतात त्याचे यमक जुळले पाहिजेत. अशा रीतीनं तुम्ही सुंदरशी तुमच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर कविता करा. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, या कवितेत शब्दांना लावलेली विशेषणे लिहा. आता इथं काय करायचं आहे, विशेषणं लिहायची आहेत. बघा, आनंदाच्या लाटा याला काय विशेषण दिले, तर शुभ्र आनंदाच्या लाटा. शुभ्र हे काय दिलेलं आहे, विशेषण दिलेलं आहे. विशेषण म्हणजे काय, तर नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द. मग लाटा ह्या आनंदाच्या आहेत, शिवाय त्या शुभ्रसुद्धा आहेत, यालाच काय म्हणायचं, विशेषण असं म्हणायचं. त्याच्यानंतर बघा, आकाशाला काय तर निळे आकाश भरून, म्हणजे आकाशाला निळे हे काय आहे, विशेषण आलेलं आहे. त्याच्यानंतर गळ्यात, त्याला मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पावेलं, म्हणजे गळ्यातला काय आहे विशेषण, मृदू असं आलेलं आहे. त्याच्यानंतर गारवा, तो कसा आहे, गोड आहे, कोवळा आहे. ही विशेषणं तिथं लिहायची आहेत. आता त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 बघा, दाण महादाण यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. जसं आता इथं दाण आणि त्याला पुढं काय दिलं आहे, उपसर्ग जोडला आहे, कोणता, महा असा, महादाण. असे तुम्हाला जे शब्द माहिती आहेत त्यांचे काय करायचे, तुम्ही इथं लिहून काढायचे. जसं बघा, मानव महामानव, योगी महायोगी, त्याच्यानंतरनं वीर महावीर, रथी महारथी इत्यादी शब्द. आणि ह्याच्यापेक्षाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर पुढचं बघा, विचार करून सांगूया. बघा, डेव्हिड संध्याकाळी अभ्यासाला बसला, अचानक वीज गेली. आता कसला अभ्यास होतोय, समूहगीतही पाठ करायचं होते. किती अंधार पसरलाय सगळीकडे, सगळंच अडले. पण वीज कशी गेली,
सांगा बरे आता डेव्हिड अभ्यास कसा करणार. बघा इथं तुम्हाला काय केलेलं आहे, एक प्रश्नाची विचारणा, एक प्रसंग सांगितलेला आहे की डेव्हिडला काय करायचं, अभ्यास करायचा आहे, शिवाय समूगीतसुद्धा पाठ करायचं आहे. पण आता वीजच गेल्यामुळे, लाईटच गेल्यामुळे त्याला आता काही करता येईना झाले, सगळीकडे अंधार पसरला आहे. तर त्यानं काय करावं, तुम्ही काय केलं असतं. ठीक आहे, जे तुम्ही केलं असेल ते तिथं काय करायचं, हे लिहायचं आहे. कोण म्हणेल मी मेणबत्ती लावेन, कोण म्हणेल माझ्याकडं बॅटरी आहे आमच्या घरी, आम्ही बॅटरी लावून अभ्यास करीन. ओके, नाहीतर काही जण खूप हुशार असतात, हां लाईट आमच्याच घरातली नाही आहे बाकीच्यांची आहे म्हटलं आपण काय करणार, त्याचा शोधसुद्धा घेणार. म्हणजे तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते उत्तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, माहिती मिळवूया. आता इथं आपल्याला माहिती मिळवायची आहे. काय सांगितले बघा, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य लाल का दिसतो. आपण पाहिलं असेल बघा की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला सूर्य असा लाल बुंद असा असतो. तर तसं का असतं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, वातावरण. हे अशा हवेचं आवरण आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूलिकण असतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळीही एरवीप्रमाणे सूर्यकिरणे वातावरणामधून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. सूर्यकिरणामधील 7 रंगांपैकी लाल आणि नारंगी रंग सोडून बाकीचे रंग विखुरले जातात. त्यामुळे लाल आणि नारंगी रंग फक्त पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे सूर्य काय दिसतो, आपल्याला लाल दिसतो. आणि सूर्यकिरण हे काय झालेलं आहे, 7 रंगांनी बनलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणतो, जातानाही पाणी पी, म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा इत्यादी रंग. तर हे सूर्यकिरण या 7 रंगांपासून बनलेलं असतं, म्हणून आपल्याला काय दिसतं, सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला सूर्य लाल दिसतो. त्याच्यानंतर पुढे बघा, खालील चौकटीत काही शब्दसमूह लपलेले आहेत, ते शोधावं लिहा. आता शब्दसमूह म्हणजे काय, की 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्द एकत्र आल्यानंतर त्यातून विशिष्ट असा अर्थ काय होतो, प्राप्त होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, शब्दसमूह असं म्हणतो. तर इथं थोडे शब्दसमूह दिलेले आहेत, जसं बघा, कान टवकारणे, त्याच्यानंतर धुडकावून लावणे, मात करणे. इथं काय केलेलं आहे, त्यांनी शब्दसमूह सांगितलेले आहे. त्याच्यानंतर वाट लावणे असा सुद्धा काय दिलेला आहे, शब्दसमूह दिलेला आहे. तर काही इतर सुद्धा याच्यामध्ये शब्द दडलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, इथं बघा, कावरा बावरा होणे, कावरा बावरा होणे. त्याच्यानंतर आसुसणे, त्याच्यानंतर मरगळ येणे, मरगळ येणे. त्याच्यानंतर आणखीन बघा कोणतं सापडतं, हां, पोटात कावळे ओरडणे. तर इथं मी तुम्हाला थोडे सांगितलेले आहेत. बाकीचे जे शब्दसमूह आहेत ते तुम्ही शोधून सुंदर सुवाच्य अक्षरामध्ये वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.